हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 13 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, मल्हारला समजलंय की नुपूरचं लग्न होणार होतं आणि लग्नाच्या दिवशी तिचा होणारा नवऱ्याचा मृत्यू झाला होता, वेदांचा मृत्यू झाला होता. परंतु मल्हारला ही गोष्ट आशाने किंवा नुपूरने नाही सांगितली आहे, तर त्याला ही गोष्ट गुरुजींकडून कळली आहे, ज्या गुरुजींनी या वेदांचं श्राद्ध घातलंय. मग ही गोष्ट नेमकी आहे तरी काय, आणि आता मल्हारला हे सगळं सत्य कळल्यानंतर पुढे काय होणार आहे, हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर आणि आशा किचनमध्ये काम करत असतात. तेवढ्यात तेथे मल्हार येतो. मल्हारला पाहून नुपूर विचारते, सर काय झालं, काही काम आहे का? तर मल्हार तिला सांगतो, हो मिस नुपूर, आता मिसेस राजशेखर येथे येणार आहेत. त्यांच्या होणाऱ्या सुनेवर जे कपडे, जो मेकअप ट्राय करायचा आहे, त्यासाठी त्यांना एक मॉडेल हवी होती. परंतु ऐनवेळेस आपली मॉडेल येणार नाहीये, तर तुम्ही हे काम करू शकता का? हे ऐकून नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. आशाला सुद्धा मोठा धक्काच बसतो. तेव्हा मल्हार हा नुपूरला समजावून सांगतो, जर तुम्ही आम्हाला ही मदत केली ना, तर आमच्यासाठी खूप मोठी मदत असेल. प्लीज तुम्ही हे करू शकता का? पण नुपूर खूप टेन्शनमध्ये येते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुपूर लग्नाचा, नवरीच्या वेशाचा असा काहीही विचार करू शकत नाही. पण मल्हारला तोंडावर कसा नकार द्यावं, त्याला कारण काय सांगावं, हाच प्रश्न तिला पडतो आणि ती नजर खाली झुकवते. खूप दुःखी होते. मल्हार तिला समजावून सांगतो, मिस नुपूर, तुम्हाला जर जमत नसेल ना, तर तुम्ही तसंच सांगू शकता. तुम्ही तुमचा वेळ घ्या, मी आहे माझ्या केबिनमध्ये, असं म्हणून मल्हार तेथून निघून जातो. तर आशा ही नुपूरकडे पाहते आणि नुपूरला विचारते, नुपूर, तू हे करायला हवं. नुपूर उत्तर देते, नाही जमणार. आशा तिला समजावून सांगते, आज ना उद्या तुला हे करावंच लागणार आहे. आणि तेवढ्यात तायडी तेथे येते आणि म्हणते, चल चल नुपूर, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. तर नुपूर म्हणते, नाही मॅडम. तर तायडी तिला म्हणते, नाही काय, चल लवकर, मिसेस राजशेखर पाटील येत असतील. तर नुपूर स्पष्ट शब्दात सांगते, नाही जमणार. हे ऐकून तायडीला खूप राग येतो आणि ती नुपूरकडे आश्चर्याने पाहू लागते. पण नुपूर तिच्या बोलण्यावर ठाम असते की नाही जमणार. तर इकडे अन्वय घरी येतो. तर मीना ही चक्क त्याला पाण्याचा ग्लास देते. अन्वय पाण्याचा ग्लास घेत नाही आणि तिला डायरेक्ट विचारतो, काय हवंय? त्यामुळे मीना खूप खुश होते आणि म्हणते, वाह, माझा नवरा किती भारी आहे. त्याला लगेच माझ्या मनातलं कळतं. मला ना 10,000 रुपये हवे आहेत पिकनिकला जाण्यासाठी. हे ऐकून अन्वयला ठसकाच लागतो आणि तो म्हणतो, दे दे, आत्ता पाणी दे. मीना त्याला पाणी देते. अन्वय पाणी पितो. मीना चिडून म्हणते, बस झाली बरं का तुझी नाटकं. चल, मला पिकनिकला जायचं आहे. चाळीतल्या सगळ्या बायका चालल्यात. एक काम कर, आत्ता 6,000 रुपये दे आणि मग शॉपिंगचे 4,000 रुपये नंतर दे. तर अन्वय तिला सांगतो, नाही जमणार. हे ऐकून मीनाला खूप राग येतो. मीना चिडून म्हणते, वा रे वा, लाडक्या बहिणीला द्यायला एवढे पैसे होते तुझ्याकडे आणि मला द्यायला फक्त 10,000 रुपये सुद्धा नाही आहेत का? तर अन्वय तिला समजावून सांगतो, चावरे वकिलाचं कर्ज फेडण्यासाठी मी तिला ते पैसे दिले होते, तुझ्यासारखे असे उडवायला नाही. मीनाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, मग लहानपणी तू तुझ्या बहिणीला पिकनिकला जायला पैसे हवे होते तेव्हा कशी तुझी सायकल विकली होती? आता मला पिकनिकला जायचंय तर तुझी ती खटारा विकशील का? अन्वयला खूप वाईट वाटतं आणि तो चिडून म्हणतो, मी घरी लवकर यायलाच नको पाहिजे होतं, आणि तो घराबाहेर निघून जातो. त्यामुळे मीना खूप चिडते आणि जोरात ओरडते, ए जा जा, कुठे जायचं तेथे जा, पण मला पैसे हवे आहेत. मी पिकनिकला जाणारच, तुला मला पैसे द्यावे लागतीलच. आणि असंच होतं ना, मग लग्न तरी कशाला केलं याने, असं म्हणून ती आरडाओरडा करू लागते. तर इकडे तायडीला सुद्धा राग आलेला असतो आणि तायडी ही नुपूरवर खूप चिडते आणि तिला जाब विचारते, नाही जमणार म्हणजे हे काय तुझं वागणं आहे? आम्ही सुद्धा म्हणू शकलो असतो, नुपूर, नाही जमणार आम्हाला, तुला आम्ही किचनची जागा नाही देऊ शकत, लाडवांची ऑर्डर नाही देऊ शकत, पण आम्ही ते सगळं केलं ना, आणि तू आम्हाला डायरेक्ट सांगतेय नाही जमणार. तुझ्यासारख्या मुलींचं कसं असतं माहितीये ना, जेव्हा कामाची गरज असते ना, तेव्हा असा सासूतपणाचा आव आणायचा, डोळ्यात पाणी आणायचं, सर प्लीज मला नोकरी हवी आहे, काम हवंय, द्या ना. आणि मग स्वतःचा स्वार्थ पूर्ण झाला की मग तुम्ही असं करतात. आणि मला तुझं हे नाही जमणार नाही ऐकायचंय. एकतर तुला हे जमणार आहे, तू हे करायचंय, आणि जर नाही जमणार असेल ना, तर आपला सगळा गाशा गुंडाळायचा आणि येथून निघायचं.
5 मिनिटांच्या आत एकतर तुम्हाला मेकअप एरियामध्ये हवी आहे किंवा मग येथे दिसायला नको अशी वॉर्निंग देऊन तायडी तेथून निघून जाते. त्यामुळे आशा आणि नुपूरला मोठा धक्काच बसतो. काय करावं हाच प्रश्न या दोघींना पडतो. तर इकडे मल्हार त्याच्या रूममध्ये असतो. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि म्हणते, मल्हार मला तर खूप टेन्शन आलंय. राजशेखर पाटील आता इथे येत असतील आणि आपली मॉडेलच तयार नाहीये. मल्हार सांगतो, मी नुपूरशी बोललोय, त्या कदाचित तयार होतील. तर तायडी सांगते, अरे नाही तयार झाली ती, तिने मला तोंडावर नाही जमणार असं सांगितलंय. मी तिला किती वेळेस रिक्वेस्ट केली, एकदा नाही तर 4 वेळेस केली, प्लीज प्लीज म्हणाले, पण ती मला तोंडावर नाही म्हटली रे. हे ऐकून मल्हारला मोठा धक्काच बसतो. मल्हार म्हणतो, जाऊ दे तायडे, आपण कोणाला असं फोर्स नाही करू शकत. तर तायडी म्हणते, फोर्स करायचा विषय नाहीये, पण आपण लोकांच्या वेळेला धावून जातो ना, त्यांना मदत करतो ना, आणि आज आपल्याला वेळेवर गरज आहे तर कुणी आपल्याला मदत करायला तयार नाहीये. आणि मिस नुपूर असं वागेल असं मला वाटलं नव्हतं. पण तेवढ्यात मल्हारला दिसतं की नुपूर ही केबिनमध्ये येते आणि तो म्हणतो, तायडे त्यात तयार झाल्यात. नुपूर आतमध्ये येते. तायडीला खूप खुश होते आणि नुपूर ही मल्हारला सांगते, सर मी तयार आहे. त्यामुळे तायडीला आनंद होतो, मल्हार सुद्धा खुश होतो. तायडी मल्हारला म्हणते, मी तिला रेडी करते आणि ती नुपूरला मेकअप एरियामध्ये घेऊन जाते. त्यामुळे मल्हार सुद्धा खुश असतो. तर इकडे मीना ही तंगडीवर तंगडी टाकून मस्त मोबाईलवर गेम पाहत असते, गेम खेळत असते. अन्वय तिला म्हणतो, मला कामावर जायचंय, चहा मिळेल का? पण ही मीना त्याच्याकडे लक्षही देत नाही, त्याला उत्तर सुद्धा देत नाही. अन्वयचा नाईलाज होतो आणि अन्वय त्याच्यासाठी स्वतः चहा बनवू लागतो. तर मीना किचनमध्ये येते आणि म्हणते, अरे वा अन्वय, तू चहा बनवतोय, माझ्यासाठी सुद्धा 1 कप चहा टाक. तर अन्वय विचारतो, बाईसाहेब अजून काही हवंय का? तर मीना म्हणते, अजून 10,000 रुपये हवे आहेत. त्यामुळे अन्वयची बोलतीच बंद होते. तर मीना म्हणते, देतोस का रे, देतोस का रे? आणि तेवढ्यात अन्वय आणि मीनाची छोटीशी क्यूट मुलगी ईशा तेथे येते आणि विचारते, बाबा मी तुमच्यासाठी चहा बनवू का? अन्वयला तिचं खूप कौतुक वाटतं. अन्वय तिला उचलून किचन ओट्यावर ठेवतो आणि विचारतो, अरे वा, आमच्या छोट्याशा ईशाला चहा सुद्धा बनवता येतो का? तर ईशा सांगते, हो येतो ना बनवता, मला नुपूर आत्याने शिकवलाय. सगळ्यात आधी 1 कप पाणी घ्यायचं, मग त्याच्यात 2 चमचे साखर टाकायची, 1 कप चहा पावडर टाकायची आणि मग सगळ्यात शेवटी 1 कप दूध टाकायचं, चहा तयार. अन्वय म्हणतो, अरे वा, खरंच आमच्या छोट्याशा ईशाला तर सगळं जमतंय, ती आता मोठी झालीये, खरंच आत्तूने तुला छान शिकवलंय. ईशा सांगते, पण बाबा आत्या आहे ना काल खूप दुःखी होती, ती रडत होती आणि तिच्या हातावरची मेहंदी पुसत होती. हे ऐकून अन्वयला जबर धक्काच बसतो. चक्क नुपूरच्या हातावर मेहंदी आणि त्याचा तिला किती त्रास झाला असेल हे तिच्या लक्षात येतं. तर मीना मात्र तोंड वाकडं करते की बाप लेकीला त्या नुपूरचा किती पुळका आहे. आणि इकडे नुपूर ही नवरी मुलीच्या वेशात तयार झालेली असते. ती खूप सुंदर दिसत असते, पण तिच्या मनातलं दुःख हे तिच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत असतं. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि म्हणते, वा नुपूर, किती छान दिसतेस तू, किती सुंदर दिसतीये, अगदी नव्या नवरीसारखी. तायडी ही नुपूरच्या जखमेवरची खपली काढण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि नुपूरला पाहून तो सुद्धा खुश होतो आणि म्हणतो, नाईस. आणि मग तेवढ्यात सीमा तेथे येते आणि सांगते, पाटील आले आहेत. आणि तायडी ही त्यांना पाहायला जाते. पण मल्हारला हाच प्रश्न पडतो की नुपूर सुंदर तर दिसतीये, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये, ती एवढ्या टेन्शनमध्ये का आहे? नक्कीच काहीतरी घडलंय अशी शंका त्याच्या मनात येते. पण नुपूर मात्र खूप दुःखी असते. तिच्या मनात विचार आणि आठवणींचं वादळ घोंगावत असतं आणि हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतं. तायडी केबिनमध्ये येते. तेथे मिसेस राजशेखर पाटील बसलेले असतात. तायडी त्यांना म्हणते, अरे तुम्ही अजून चहा सुद्धा नाही घेतला, काही थंड मागू का? थांबा. तर ही पाटील म्हणते, पण नाही हो, मला आहे ना जास्त वेळ नाहीये हे खाण्यापिण्याचा, तुम्ही तुमच्या त्या मॉडेलला लवकर बोलवा, म्हणजे मी सगळं फायनल करते आणि येथून जाते. तायडी म्हणते, हो हो. आणि ती सीमाला आवाज देते आणि सीमा नुपूरला घेऊन येते. नुपूरचा हा सगळाच नवऱ्या मुलीचा साज खूप सुंदर असतो. ती अतिशय छान दिसत असते आणि तिला पाहताच ही मिसेस पाटील सुद्धा तिच्यावर फिदा होते आणि म्हणते, अरे वा नुपूर मॅडम, तुम्ही किती सुंदर दिसताय, किती छान दिसताय. पण नुपूर मात्र काही रिॲक्शन देत नाही. ती खूप दुःखी असते. तायडीला आनंद होतो. तायडी ही लगेचच फोटोग्राफरला बोलवते आणि सांगते, पहा मॅडमला हा लुक आवडलाय, त्यांच्या सुनेला हा असाच लुक करायचा आहे, तर नुपूरचे सगळे फोटोज काढायचे,
प्रत्येक एलिमेंटचे मेकअप, हेअरस्टाईल, शालू, साडी, प्रत्येक गोष्टीचे फोटोज हे चांगले काढायला हवेत, म्हणजे तो रेफरन्स आपल्याला लग्नाच्या दिवशी वापरता येईल. हा फोटोग्राफर हो म्हणतो आणि मग नुपूर ही फोटो काढायला जाते. तायडीला चांगलाच आनंद होतो. थोड्या वेळानंतर फोटोग्राफर नुपूरचे फोटोज काढत असतो आणि तेथे मल्हार, या मिसेस राजशेखर पाटील, तायडी या सगळ्या असतात आणि फोटोग्राफर नुपूरचे फोटो काढत असतो. पण नुपूरच्या चेहऱ्यावर अजूनही तेवढंच टेन्शन असतं. ती खूप दुःखी असते आणि तायडी तिच्या जखमेवरची खपली आणखीनच काढते. अगं नुपूर, थोडं हस ना, असं समज की आज तुझंच लग्न आहे, छान दिसतेस तू. आणि ती तिला आणखीन त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. पण नुपूरने मन घट्ट केलेलं असतं आणि ती मिसेस राजशेखर पाटील समोर काहीही बोलत नाही आणि सगळे फोटो काढत असते. तेवढ्यात तायडी सीमाला म्हणते, अये सीमा, तू तिला नथ नाही घातलीस का? नथ कुठे? पारंपरिक लुक आहे ना, नथ छान दिसेल, जा नथ घेऊन ये. सीमा ही नथ घेऊन येते आणि तायडी तिच्या नाकाला, नुपूरच्या नाकाला नथ लावते. नुपूरचं सौंदर्य आणखीनच वाढतं. परंतु नुपूरच्या मनामध्ये आठवणींचं एक नवीन वादळ येतं. नुपूरला आठवतं की ज्या दिवशी तिचं लग्न होतं आणि त्याच दिवशी आशाने तिच्या नाकात नथ घातली होती आणि आशा तिला म्हणाली होती की नुपूर, असं म्हणतात की मुलीच्या नाकात माहेरची नथ असावी, कारण मग तिचं नाक हे सासरी कायम वर राहतं. पण आता तुझं माहेर आणि सासर एकच आहे, म्हणून तुझी सासू मीच तुला ही नथ घालतीये. आणि नुपूरला हे सगळं आठवतं. नुपूर खूप दुःखी होते. तेवढ्यात मिसेस राजशेखर पाटील म्हणते, मला आहे ना आता येथे काहीच कळत नाहीये. तुम्ही एक काम करा, हे सगळे फोटोज मला पाठवा, मी तुम्हाला आजच फायनल पेमेंट करून टाकते. हे ऐकून तायडी आणि नुपूरला खूप आनंद होतो. मल्हारही खुश होतो आणि मिसेस राजशेखर पाटील तेथून निघून जातात. तर तायडी ही नुपूरला वेगवेगळ्या प्रोफाईलमध्ये फोटो द्यायला सांगते. असा फोटो दे, तसा फोटो दे, नवरीसारखा फोटो दे. आणि नुपूरला हे सगळं सहन करण्यापलीकडे होतं. तिला वेदांची खूप आठवण येते. लग्नाच्या दिवशी काय घडलं होतं हे सगळं तिला आठवतं आणि ती तेथून पळून जाते. त्यामुळे मल्हारला जबर धक्काच बसतो. मल्हार विचार करतो मिसेस नुपूरने असं का केलं असेल आणि तो नुपूरच्या मागे मागे जातो. इकडे आशाला नुपूर दिसते. ती तिला थांबवते, पण नुपूर ही किचनमध्ये पळून जाते. तायडी खूप खुश होते आणि म्हणते, नुपूर, आता फक्त काही दिवस आणि लवकरच तू या ऑफिसच्या बाहेर असशील. आणि ती खूप खुश होते. मल्हार हा नुपूरच्या मागे मागे जात असतो. तर आशा त्याला थांबवते आणि म्हणते, नाही मल्हार, तिला थोडा वेळ दे, तिला काही विचारायला जाऊ नको. आणि आशा ही किचनमध्ये निघून जाते. मल्हारला कळतच नाही की नेमकं काय झालंय. आशा किचनमध्ये येते. नुपूर ढसाढसा रडत असते आणि ती आशाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागते. आशा तिला सावरते. इकडे मल्हार विचार करतो, मिस नुपूरला काय झालंय, ते असं का वागताय? त्या दिवशी मेहंदी काढताना आणि आज या नवरी मुलीच्या वेशात त्यांना नेमकं काय प्रॉब्लेम आहे तेच कळत नाहीये. तेवढ्यात तेथे अकाउंटंट येतो आणि मल्हारला सांगतो, सर, तुमची अर्जंट सही हवी आहे, आपल्याला पेमेंट रिलीज करायचं आहे. मल्हार विचारतो, यात मिस नुपूरचं नाव आहे ना? अकाउंटंट हो म्हणतो. मल्हार त्याला सांगतो, त्यांच्यासाठी 5,000 रुपये एक्स्ट्रा काढून ठेवा आणि त्यांना मला भेटायला सांगा. अकाउंटंट हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. मल्हार विचार करतो, आता त्या मला भेटायला आल्या ना की मी त्यांच्याशी बोलेल. तर इकडे आशा ही नुपूरला समजावून सांगते, नुपूर, आपल्या दोघींचं ठरलंय ना की आपण कधीही रडायचं नाही, नाहीतर वेदांतला किती त्रास होईल. प्लीज रडू नकोस. आणि ती नुपूरला शांत व्हायला सांगते. पण नुपूर ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, आई, कशी शांत होऊ मी आता नाही शांत होऊ शकत. मला ते सगळं आठवतंय. पुन्हा पुन्हा त्या आठवणी दाटून येत आहे. आता हे सगळं माझ्या सहन करण्यापलीकडे गेलंय. आई तिला समजावून सांगते, तू चेंज करू नये, आपण घरी जाऊया. नुपूर तेथून जाते. आशा विचार करते, देवी आई, अजून माझ्या नुपूरने किती सहन करायचंय? तिच्या नशिबात फक्त दुःखच असणारे का? तिच्या आयुष्यात सुख कधी येणारे? असा प्रश्न ती देवी आईला विचारते. तर इकडे मल्हार विचार करत असतो की नुपूर आता थोड्या वेळाने येईल, तेव्हा मी तिला 5,000 रुपये एक्स्ट्रा देईल आणि काय झालंय ते विचारेल. पण तेवढ्यात मल्हारला दिसतं की नुपूर आणि आशा या दोघी घरी चालल्या आहेत आणि तो आपल्या केबिन बाहेर येतो. तर तायडी ही नुपूरला थांबवते आणि सांगते, अगं नुपूर, राजशेखर पाटलांना तुझे फोटोज खूप आवडलेत, तुझं खूप कौतुक करत होते की नुपूर ही वेळेवर काम करणारी मुलगी आहे. आणि आता परवा आपलं फायनल प्रेझेंटेशन आहे, ते प्रेझेंटेशन तू देशील का?
पण नुपूर खूप दुःखी असते आणि काहीच बोलत नाही. तायडी विचारते, काय झालं नुपूर, तू इतकी शांत का आहेस? तुला आता कॉन्फिडन्स वाटत नाहीये का? त्या दिवशी तर तू किती छान प्रेझेंटेशन दिलं, मग आता काय झालं? तुला जमेल की नाही? मल्हार हे सगळं पाहत असतो. तर आशा म्हणते, हो हो जमेल तिला, ती तुम्ही काळजी करू नका, ती करेल सगळं. त्यामुळे तायडी म्हणते, हो ठीक आहे ठीक आहे. आणि मग मल्हार हा तिथेच उभा असतो. आशा आणि नुपूर तेथून निघून जातात. तायडी खुश होते की त्या दिवशी प्रेझेंटेशनला काय काय होतं ते आता बघतच राहा. पण मल्हारला मात्र नक्कीच काहीतरी गडबड आहे, मिस नुपूरबरोबर काहीतरी घडलंय अशी शंका वाटते आणि तो याचाच विचार करू लागतो. आणि इकडे घरात पुन्हा एकदा मीनाचा धिंगाणा सुरू असतो. मीना खूप चिडलेली असते आणि अन्वयवर ओढून म्हणते, हे घर माझं आहे आणि मी या घरात हे सगळं होऊ देणार नाही. तर अन्वय तिला विचारतो, अगं मीना, तू असं का करतीयेस? जर वेदांचं श्राद्ध या घरात नाही करायचं तर मग कोठे करायचं? तर मीना चिडून म्हणते, तुला कळत नाहीये का त्याचा आणि आपला काय संबंध? कोण तो वेदांत, कोण कुठला, त्याचं श्राद्ध आपण आपल्या घरात का घालायचं? आणि तुला हे कळत नाहीये का? तर अन्वय म्हणतो, मीना तुला कळत नाहीये का? तो वेदांत आहे ना नुपूरचा होणारा नवरा होता आणि त्याचं श्राद्ध या घरात तिने घाललं का काय चुकीचं आहे? तर मीना चिडून म्हणते, हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तो आहे ना नुपूरचा होणारा नवरा होता, झालेला नवरा नाही की त्याचं श्राद्ध या घरात घालायचं. आणि या दोघांची बाचाबाची सुरू असते. तेव्हा तेथे नुपूर आणि आशा येतात आणि सगळं ऐकून त्यांना जबर धक्काच बसतो. मीना चिडून म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवायची अन्वय, जर तुम्हाला त्या वेदांचं श्राद्ध या घरात घालायचं असेल ना तर त्याच्या आधी तुम्ही सगळे मिळून माझं श्राद्ध घाला, मला मारून टाका, माझं श्राद्ध घाला आणि मग त्याचं श्राद्ध घालायचं. हे ऐकून आशा ढसाढसा रडू लागते. नुपूरला सुद्धा जबर धक्काच बसतो. आशाच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्वय आणि मीनाला समजतं की या दोघी आल्या आहेत आणि अन्वय हा आशाला शांत करण्याचा प्रयत्न करतो. आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण येथेच श्राद्ध करूया. पण आशा रडत रडत आपल्या रूममध्ये निघून जाते. त्यामुळे नुपूरला खूप वाईट वाटतं. तीही मागे मागे जाऊ लागते. तर मीना तिच्याकडे पाहते आणि म्हणते, बाई बाई काय नवीन ड्रेस कुठून आणला? नुपूर तू नेमकं ऑफिसलाच जातेस ना, कारण ऑफिसला जाताना वेगळे कपडे होते, वेगळा ड्रेस होता आणि ऑफिसून येताना वेगळा ड्रेस. नेमकं कोणतं ऑफिस आहे, काय चाललंय तुझं? नुपूरला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, वहिनी तू हे काय बोलतीयेस? मीना म्हणते, योग्य तेच बोलतीये. त्या दिवशी तू बीचवर फिरायला गेली होतीस, मग तुझ्या हाताला मेहंदी होती. आज हा नवीन ड्रेस आलाय, कुणी दिला? ते मेहंदीतल्या यमनेच का? नुपूरला खूप राग येतो. नुपूर चिडून म्हणते, वहिनी बस झालं, मी ऐकून घेतीये, म्हणजे तू काहीही बोलशील तसा त्याचा अर्थ होत नाही. यानंतर तू पुन्हा असं काही बोलली तर मी ऐकून घेणार नाही, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून नुपूर किचनमध्ये जाते आशाजवळ. त्यामुळे मीनाला खूप राग येतो. मीना चिडून म्हणते, पाहिलं का चोराच्या उलट्या बोंबा, इथं स्वतःचे थिल्लर चाळे सुरू आहेत आणि मलाच वरतून बोलतीयेस की मी ऐकून घेणार नाही. त्यामुळे अन्वयला सुद्धा वाईट वाटतं. मीना तेथून जाते. तर अन्वयला या दोघींची खूप काळजी वाटते. नुपूर आशाच्या रूममध्ये येते तर तिला दिसतं की आशा वेदांचा फोटो पाहून रडतीये. नुपूर आशाजवळ येते आणि म्हणते, आई प्लीज रडू नका. तर आशा तिला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, नुपूर मला आज पहिल्यांदा असं वाटतंय की मला जी विसरण्याचा आजार आहे ना तो असा कसा आहे? मला सगळंच का विसरता येत नाही? मी जर विसरले असते की मला वेदांत नावाचा मुलगा होता आणि तो हे जग सोडून गेलाय तर किती बरं झालं असतं ना. मला हे दुःख रोज रोज सहन करण्याची गरजच पडली नसती. असं म्हणून आशा ही हुंदके देऊन देऊन ढसाढसा रडू लागते. त्यामुळे नुपूरला सुद्धा वाईट वाटतं. नुपूरला सुद्धा खूप काळजी वाटत असते. वेदांत गेल्याचं दुःख झालेलं असतं. पण आता वेदांचं श्राद्ध कोठे घालायचं हा प्रश्न तिच्यासमोर सुद्धा असतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने ही मालिका प्रेक्षकांचं मन जिंकतीये आणि हा प्रत्येक एपिसोड मागच्या एपिसोडपेक्षा भारी असतो एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रेवती ही मल्हारला घेऊन समुद्र किनाऱ्यावर जाईल आणि त्याला म्हणेल, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय, शांतपणे ऐकून घे. पण त्याच वेळेस मल्हारला दिसेल
की चक्क आशा आणि नुपूर या समुद्र किनाऱ्यावर आहेत आणि तेथे श्राद्ध घालताय. नुपूर त्यांच्याजवळ जाईल, पण तोपर्यंत आशा आणि नुपूर तेथून निघून गेलेले असतील. त्यामुळे मल्हार या गुरुजींजवळ येईल आणि विचारेल की तुम्ही आता इथे काय करत होत्या. तेव्हा गुरुजी हे मल्हारला सांगतील त्या नुपूर आणि आशाताई होत्या आणि नुपूरच्या बरोबर खूप वाईट घडलंय. तिचा होणारा नवरा लग्नाच्या दिवशीच हे जग सोडून गेलाय आणि त्या आहे ना त्यांचं श्राद्ध घालत होत्या. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसेल, कारण मल्हारला हे आजपर्यंत माहीत नव्हतं की नुपूरचं लग्न ठरलं होतं आणि लग्नाच्या दिवशी तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता आणि आशा ही तिची आई नाहीये, तर वेदांची आई आहे, तिची न झालेली सासू आहे. आणि हे सगळं ऐकून मल्हारला जबर धक्काच बसणार आहे. मग मल्हार हे सत्य समजल्यानंतर नक्कीच नुपूरचा आणखीन चांगला विचार करेल, नुपूरवर चिडणार नाही, ओरडणार नाही, तिचं दुःख समजून घेईल, एवढं मात्र नक्की. आणि आता ही मालिका दिवसेंदिवस आणखीनच भारी होणार आहे, हे मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.